रोहित पवारांना जिल्हा परिषद लढवायची होती आणि त्यासाठी मी शरद पवारांना न सांगता रोहित पवारांना अपक्ष फॉर्म दिला असं अजित पवारांनी बारामतीमध्ये बोलताना म्हटलं होतं। त्यांच्या याच वक्तव्यावरून रोहित पवारांनी त्यांची बाजू मांडली आहे। आपल्याला जिल्हा परिषद लढवायची होती हे खरं आहे, मात्र अपक्ष फॉर्म घेतला होता हे खोटं असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय। 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे। साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती ॲग्रो बघा। म्हणलं साहेब ते वडील पण फार आग्रही आहेत आणि तोही खूप आग्रही, मी सांगतोय ना नाही, फोन दिला ठेवून। मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो, मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला। हे सगळं गुणगान गातायत ना, दादांनी असं केलं, दादांनी तसं केलं, पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं। मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात, म्हटलं धर बाबा भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं। त्यात एक खरं आहे की मी तिकीट मागितलं होतं, एक खोटं आहे की मी अपेक्षा फॉर्म भरणार होतो। त्यामुळे दादा आता 50% खरं आणि 50% खोटं तिथं बोलतायत असं म्हणावं लागेल। त्यामुळे मला जिल्हा परिषद लढायची होती, मला डायरेक्ट आमदारकी आणि खासदारकी लढायचं नव्हतं। मला टप्प्याटप्प्याने राजकारण आणि समाजकारण समजून घ्यायचं होतं, आणि त्या पद्धतीने त्या काळामध्ये सगळे अधिकार एबी फॉर्म द्यायचे हे दादांकडे साहेबांनी दिले होते, आणि त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा मला फॉर्म तो दिला। जिल्हा परिषदला निवडून येण्यासाठी त्यांनी साहेबांनी सगळ्यांनीच मला मदत केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।